मेहता का उल्टा चश्मा। आत्माराम, माधवी, या या कशी या. आहेस, काकू? हां. काय झालं काका काका? असं कसं? अरे काका असे कसे घसरले जिन्यावरून? हो, त्यांना जास्त लागलं तर नाहीये ना? ठीक आहेत ना ते आता? अरे अरे, जरा बसा तरी. बसायचं राहू दे काकू. अच्छा, इथे मी विचारपूस केली आहे. भगवती हॉस्पिटल जवळच आहे. आपण काकांना तिथेच घेऊन जाऊया. कुठे आहेत कुठे काका? काकू हसतेस का? अरे अरे हसणार नाही तर काय. काका तुम्ही उभे का? अरे, बसा, अरे, तुम्हाला लागले अरे, ना. मला काही झालं नाहीये. मी जिन्यावरून घसरून पडलो नाहीये. एकदम ठणठणीत आहे बघ. हा? हा? आहे की नाही हा? अरे तर उड्या मारतायत. नंदू, मी पैसे जिंकलो. आण पैसेचे 100 रुपये आण. दे लवकर. एक मिनिट काका, काय चाललंय काय? 100 रुपये पैस काय आहे? अरे त्याचं काय आहे आत्माराम, तुझी काकू आणि माझ्यामध्ये पैज लागली होती. मी तिला म्हटलं, मी जेव्हा कधी आत्मारामला बोलवेन तो लगेच धावत येईल. पण ती म्हणाली नाही येणार, तो आपल्याला विसरलाय, इथे येणारच नाही. आणि बघ तू आलास आणि मी पैज जिंकलो. काय ग बाई. काका जर असा फोन केला तर कोणी येईल ना धावत. हा, आणि किती काळजी वाटत होती आम्हाला तुमची. मग चला, निदान त्या निमित्ताने आलात तरी. चला बसा. नाही ते ठीक आहे काकू, पण आज मला अर्जंट काम होतं. माझ्या नवीन स्कूटरचा नंबर घ्यायला जायचं होतं डीलरकडे. आजच मुहूर्त होता. आता पुढच्या 1 आठवड्यापर्यंत मुहूर्त नाही. अरे बापरे, मग जा 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 जा. नाही काका, ते बघा. हो, काका, काका. यांचे मित्र गेले आहेत नंबर आणायला. असं हो का? मग ये. नाही. अरे पण ये ये. काका, बस बस साग. बस तू. हो. मित्र गेलेत ना नंबर आणायला, हो. मग नंबर मिळेल. जेठा भाऊ या ना, स्कूटरचा नंबर आला. अरे वा वा, चला. या सांभाळून या जेठा भाऊ या. झालं का? कोणता नंबर मिळाला आहे? बघू बघू. हा, हे काय आहे भरत भाऊ? हा कुठला नंबर आहे? या पोपटलालचा राग बिचाऱ्या भिडेच्या स्कूटरवर कशाला काढतात तुम्ही? हो काय? मला काही कळलं नाही. बघा प्लीज, राग विसरून जा. सॉरी बोल पोपटलाल, सॉरी बोल प्लीज. हो सॉरी भरतभाई सॉरी. बघा बघा, तो सॉरी पण म्हणाला. हा, आता जो आरटीओ मधून नंबर मिळालाय तो लावा जरा प्लीज. अरे जेठा भाऊ, आरटीओ मधून हाच नंबर मिळालाय. काय? हा नंबर मिळाला आहे? हो. जेठालाल हा नंबर बघून भिडे. तेच तर. बघा बघा भरत भाऊ, एक काम करा, काही करा, हा नंबर बदलून द्या. हा नंबर नाही चालणार, प्लीज बदलून द्या नंबर. सॉरी जेठा भाऊ, पण आता हा नंबर नाही बदलू शकत. अरे भरत भाऊ, तुम्ही समजायचा प्रयत्न करा. आमचे भिडे भाऊ आदरणीय शिक्षक आहेत. या नंबरची स्कूटर चालवताना कसे दिसतील? जेठा भाऊ, मी तुमची अडचण समजू शकतो, पण मी काही नाही करू शकत. एकदा सगळं पेपरवर्क झालं, आरटीओ मध्ये नंबर रजिस्टर झाल्यावर मग काही नाही करू शकत. आता जे आहे ते ह्याच नंबरने चालवावं लागेल. सर 1 मिनिट, मी आलोच. हा नंबर बघताच भिडे तर बेशुद्धच पडून जाईल. अरे हा नंबर घेऊन भिडे समोर कसा जाशील तू? मस्त बनले तर वडे, खूप छान. घे ना अजून. माधवी, अजून जेठालालचा फोन नाही आलाय. नंबर मिळण्यात काही गडबड तर झाली नसेल ना? अरे आत्माराम, चिंता कशाला करतोयस? नंबर मिळेल ना. अहो, तुम्हीच जेठा भाऊंना फोन करा ना. हो, मीच करतो. भिडेचा फोन. अरे उचलू नकोस. त्याने विचारलं की काय नंबर मिळाला तर काय उत्तर देशील तू? कमाल आहे, फोन कट केला. स्कूटर चालवत असतील ना, पोपट भाऊंना फोन करा. हो, शक्य आहे. दोघं एकत्र गेले आहेत ना, म्हणून म्हटलं. हा भिडे आता मला फोन करतोय. उचल उचल उचल. जेठालाल. मग कट कर. नाही वाजू दे. भिडेने विचारलं तर मी नंतर त्याला सांगेन की फोन सायलेंटवर होता म्हणून. हॅलो. हा दयाविनी, भिडे बोलतोय. भिडे भाऊ, तुमच्या काकांचं पाय
हा हो नाही नाही त्यांचा पाय बरा आहे. त्यांनी तर गंमत केली होती. गंमत करत होते. हो म्हणजे त्यांना काही नाही झालंय. आश, चला बरं झालं काकांना काही नाही झालंय. अच्छा दयाविनी, जेठालाल आणि पोपटलाल स्कूटर घेऊन आले का सोसायटीमध्ये? नाही भिडे भाऊ अजून तरी नाही आले. अच्छा नाही आले. जरा बघा ना बाहेर जाऊन बाल्कनीमध्ये, कदाचित सरप्राईज द्यायला खाली उभे असतील. हो ते पण आहे. एक मिनिट चालू ठेवा. हो हो बघते. हॅलो भिडे भाऊ, टपूचे पप्पा अजून स्कूटर घेऊन नाही आलेत. नाही तुम्ही नीट बघितलं का आजूबाजूला कुठे? हो भिडे भाऊ नीट बघितलं. अच्छा ठीक आहे. ओके ओके थँक्यू थँक्यू. काय? ते अजूनही सोसायटीमध्ये पोहोचले नाहीयेत. काय करू? एक काम करतो, ही स्कूटर घेऊन पोपटलालला सोसायटीमध्ये पाठवतो, नाहीतर हा भिडे नंबरला घेऊन माझा जीव घेईल. पोपटलाल तू एक काम कर, तू ही स्कूटर घेऊन सोसायटीत पोहोच, मला जरा दुकानात काम आहे. हा वा 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 जेठालाल, मला मूर्ख समजलायस. मला सगळं समजतंय. सोसायटीमध्ये जर जायचंय तर आपण दोघं एकत्र जाणार. बळीचा बकरा मी एकटाच का बनू? दयाचा फोन. नक्कीच भिडेने दयाला फोन केला असणार आपल्याबद्दल विचारण्यासाठी. उचलतच नाही. अरे नाही नाही नाही, दया वहिनींचं तुझ्याकडे काहीतरी काम असेल. उचल उचल. हो दया बोल. हा टपूचे पप्पा, तुम्ही आता कुठे आहात? आता तर रस्त्यात आहोत, बस पोहोचतोय. ओके. काय झालं? अरे काय झालं? भिडेने दयाला फोन केला होता, तेच विचारत होती कुठे आहात तुम्ही लोक. सॉरी. सॉरी. जेठालाल हा भिडे परत फोन करतोय. एक काम कर, तू फोन उचलून त्याला सरळ इतकं सांग की आम्ही रस्त्यात आहोत, बस पोहोचतोय. त्याला दुसरं काही विचारायची संधीच नको देऊस. हो हो हो. हॅलो. अरे बाबा पोपटलाल, मी केव्हाचा फोन करतोय, फोनच उचलत नाही यात दोघं. काय झालं? नंबर मिळाला? हो हो नंबर मिळाला. काय मिळाला? माझाही नंबर मिळाला. अरे वा. हो काय मिळाला? काय मिळाला? हॅलो 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 भिडे, सिग्नल नाही मिळत आहे. अच्छा मी शोरूमला येऊ का? शोरूम शोरूम. नाही 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 नाही, आम्ही निघालोय आता, थोड्या वेळात पोहोचतो तिकडे. कट 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 कट. हॅलो अरे नंबर तर सांग बाबा. कट केला. काय झालं हो? माधवी नंबर तर मिळालाय. ते दोघं सोसायटीत पोहोचत असतील, आपण मिठाई घेऊन सोसायटीत पोहोचूया. हा हा. अभिनंदन आत्माराम. थँक्यू काका थँक्यू. आता तूच सांग. अरे बाबा, कधी ना कधी सोसायटीत तर जावं लागेल ना. बिचारा भिडे अख्ख्या सोसायटीला एकत्र करून हातात मिठाईचा बॉक्स घेऊन तिकडेच आनंदात उभा असेल, पण जेव्हा या स्कूटरचा नंबर बघेल. ए जेठालाल, माझ्याकडे एक आयडिया आहे. काय? अरे केव्हाचे निघालेत, अजून नाही आलेत. कुठे आहेत यार? हे राहिले कुठे? अरे भाऊ भिडे, तुझं जेठालाल आणि पोपटलालची फोनवर बोलणं झालं की नाही? कुठे पोहोचले हे लोक? आतापर्यंत यायला हवं होते यार. हो मेहता साहेब, माझं बोलणं झालं त्यांच्याशी. ते म्हणाले की ते नंबर घेऊन निघाले आहेत. आतापर्यंत यायला हवे होते. माहित नाही कुठे राहिले. भिडे भाऊ, तुमच्या स्कूटरचा नवा नंबर येतोच आहे, तर बरोबर स्कूटरचं नवीन नाव पण ठेवा ना, मजा येईल. स्कूटरचं नाव? हा, जसं की गोकुळधामचं रॉकेट, पवन चक्की. नाही भिडे भाऊ, मस्त मस्तानी स्कूटर. ओहो. बापरे. बाकी भिडे, ही गोष्ट मजेदार आहे. हा? स्कूटरचा नामकरण समारंभ हा. तू हवा हवाई ठेव ना. ओहो मस्त आहे. हवा हवाई. नाही सोनूची सवारी. हा हे चांगलं आहे. खूपच छान आहे. खूप छान. सोनूची सवारी. हो म्हणजे नाव ठेवूया, पण आधी स्कूटर तर येऊ दे. हो अच्छा. स्कूटर. मग सावकाश तिचं नामकरण करूया. भले भले. आणि हो, मी तुम्हा सगळ्यांना इतक्या लवकर बोलावून घेतलं. आय एम सॉरी, माझ्यामुळे तुम्हाला इतका त्रास होतोय, पण ते आतापर्यंत यायला हवे होते. माहित नाही कुठे राहिले. अरे भिडे भाऊ, हे तुम्ही काय बोलताय?
जसे तुम्ही गोकुळधाम सोसायटीचे एकमेव सेक्रेटरी आहात ना, तशीच तुमची स्कूटर गोकुळधाम सोसायटीची एकमेव स्कूटर आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. तर आपण स्कूटरच्या नंबरचं जोरदार स्वागत करूया व घरी जाऊया. बरोबर आहे. काय झालं इथे का थांबवली? अरे ते नंबर प्लेट वरती ते रिबिन बरोबर आहे की नाही जरा चेक करून घेऊया ना. हो 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 कर कर कर. बरोबर आहे. बघून घे. नाही नाही तू बघितलास तर बरोबरच असेल. चल. अरे भिडे भाऊ, जेठा भाऊ स्कूटर घेऊन आले. आले. अरे होय होय आले आले. अरे, आले, आले, मस्त, मस्त. होय 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 काय करतोय? जेठालाल, अरे काय करतोयस तू? कुठे झालास? रे ये ये ये. कधीपासून वाट बघतोय आम्ही तुमची. ये बाबा ये. थँक्यू व्हेरी मच जेठालाल. खूपच छान, थँक्यू व्हेरी मच मस्त. पोपटलाल. काय झालं? काय करतोयस? नंबर बघतोय. अरे इतकी पण काय घाई आहे? काय पोपटलाल? अरे बाबा जेठालाल केव्हाचा बिचारा वाट पाहतोय नंबर बघण्यासाठी. मग घाई तर करणारच ना. सैताना चं काम असतं घाई करणं. अरे हो हो अरे बाबा भिडे इतकी पण काय घाई आहे तुला स्कूटरचा नंबर बघायची? हे सगळे गिफ्ट म्हणजे तुम्ही हे भिडेसाठी आणलेत ना हे सगळे गिफ्ट? हो हो ऑफकोर्स. मग बाबा गिफ्ट घे ना आधी. अरे पोपटलाल गिफ्ट तर मी नंतर पण घेऊ शकतो पण आधी नंबर तर बघू दे. अरे भाऊ सगळे किती मोठे गिफ्ट घेऊन आले आहेत लेडीजे. बबिताजी तर अशा वाकले इतकं वजनदार गिफ्ट घेऊन उभे आहेत. तर आधी गिफ्ट घे म्हणजे काय सगळ्या लेडीज पण फ्री होऊन जातील, तू पण फ्री होऊन जाशील. मग शांतपणे बघ नंबर. भिडे भाऊ, तुम्ही आधी गिफ्ट घ्या. हो ठीक आहे घेऊन येतो बाबा. घेऊन टाक भिडू. अरे थांब इकडे बाबा. अरे आता काय झालं? एक एक करून येतील ना इकडे. सगळे देतील तुला गिफ्ट. बरोबर की नाही? हो हो बरोबर या आहे. अंजली इथे बाई. येतो. थँक्यू अंजली वहिनी. अरे एक मिनिट अंजली वहिनी, कुठे जात आहेत तुम्ही? उघड बाबा, उघडून बघ तर खरं काय दिलंय अंजली बघा ना. वहिनींनी. अच्छा हा. अच्छा. अरे वा. ओ हो काय? ग्लव्स ग्लव्स दिलेत. ओ ग्लव्ज आहेत. खूप छान अंजली. गुड खूपच छान, चॉईस. खूपच छान. व्हेरी गुड. वा वा वा. हा, खूप वाव. छान. खूपच छान खरंच छान आहेत. स्कूटर चालवतो अरे ना? वा वा, क्या वा. बात. थँक्यू अंजली वहिनी. थँक्यू सो मच. अरे थँक्यू अंजली वहिनी. अरे वा कोमल वहिनी. हा हा कॉंग्रॅच्युलेशन. आणलंय. थँक्यू वा थँक्यू. वा खूपच मस्त आहे. अरे वा कोमल वहिनी 2-2 गिफ्ट हा. आ. अरे वा हे काय आहे? स्क्रॅच जर का आला तर देव ना करो. अच्छा तो स्पंज आहे ह्यात. हा Right. थँक्यू 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 हा थँक्यू. वा. वा, 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 खूपच मस्त. कमाल कमाल. खूप छान. Thank you, या बबिताजी, कोमल या, वहिनी. या. Congratulations, भिडे भाऊ. नवीन scooter थँक्यू साठी. बबिताजी. हे काय इतकं मोठं गिफ्ट? काय प्रेशर कुकर आहे? काय काय आहे याच्यात? एक मिनिट पकड़ी जेठालाल. ओ हो क्या बात है. हेल्मेट ते पण येलो कलरचं. फुल मॅचिंग हा स्कूटरला. मी विचारच करत होतो दुसरा हेल्मेट घ्यायचा माधवीसाठी. काय परफेक्ट गिफ्ट दिलंय बबिताजी. थँक्यू. वा वा बबिताजी. खूप छान, वा, वा. खूपच खूपच मस्त. छान. काय खूपच छान आहे. choice आहे, हा. वा वा. कलर पण छान आहे. हे धर धर. या द्या वहिनी या. या. अरे वा. आता उघडा. हा. इतकं छोट काय आणलंय तू? ओ हो गणपती बाप्पा क्या बात है. गणपती बाप्पा. किती क्या मस्त बात आहे दया भिडे भाऊ, हे गणपती बाप्पा स्कूटरचं आणि स्कूटरवर बसणाऱ्या सगळ्यांचं रक्षण करतील. हे गणपती बाप्पा, या भिडेने स्कूटरचा नंबर बघितला की नंतर आमचं पण रक्षण कर रे. क्या बात. वा, वा, वा. थँक्यू खूप छान आहे. थँक्यू. वा, मस्त गिफ्ट होतं दया वहिनी. Thank खूप you, छान. thank you so much. खरंच छान आहे. हो या वा वा खूप छान. रोशन आणि रोशन परिवाराकडून तुमच्यासाठी. थँक्यू सो होय मच. रोशन डार्लिंग लव्ह यू यार. काय आहे यात बघूया. पेंट पीस.
हो स्कूटरचं कव्हर. अरे बाबा सगळ्या कामाच्या गोष्टी मिळाल्या स्कूटरसाठी भिडे मास्तरला. हो बायका समजदारच असतात ना. बरोबर आहे. क्या बात आहे. हो, बजान. थँक्यू मस्त मस्त हो, मस्त मस्त थँक्यू खूप खूप थँक्यू सगळ्यांना. हो काय ठीक आहे जेठालाल हे धर. वा 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 वा. चला झालं झालं सगळ्यांचे गिफ्ट झाले. जेठालाल गिफ्ट बघून झाले. आता मी जाऊ. एक हो, पण- मिनिट अरे, एक मी- मिनिट एक मिनिट माझी गोष्ट. हे पोपटलाल काय तू उभा उभा पाहतो आहेस भाऊ? मदत कर. अच्छा अच्छा मदत हवी आहे. थांब. हे सगळं हो, घेऊन हो. साईड कर मध्ये थांब. ठेवून दे. एक मिनिट हा. हा ठेव तिकडे. आता काय बाकी आहे जेठालाल? आता काय? आता हे बघा हे गिफ्ट तुम्ही घेतले बरोबर. मग आता ही मिठाई तू सगळ्यांना देण्यासाठीच आणली आहेस ना? हो मग सगळ्यांना दे. फ्री होऊन जा मग शांतपणे बघ नंबर. बरं हा, ठीक हा. आहे, ठीक. बरोबर आहे भिडे मास्तर. आधी मिठाई दे आणि फ्री हो ना. हा. इथूनच सुरुवात कर. काय हे चल सुरुवात तुझ्यापासूनच करतो. हे घे. अरे भाऊ मी तर घरचा आहे भाऊ. सगळ्यांना दे ना. बरं ठीक आहे ठीक दे ना सगळ्यांना दे. आहे. हे घे. हा. बापूजी आधी तू कर. हे बघ. हा जेठालाल आता तुझी पाळी. हो, हा. दे, दे, दे. हा घे तुझा पेढा. अरे एकाने माझं काही नाही होणार. मी तर अख्खा बॉक्स घेऊन जाणार आहे भाऊ. अरे हो हा, एकाने काय होईल? बरोबर बरोबर. हाती भाऊ हो हो आपण दोघं मिळून खाऊया नंतर. हा हो हो नक्की नक्की. खूप छान आहे हा मिठाई. चला जेठालाल गिफ्ट झाले मिठाई पण झाली. हा, आता नंबर बघूया. एक मिनिट. अरे, आता काय आहे? अरे ए जेठ्या ए, डब्या. अरे काय कधीपासून भिंडी मास्तरची मस्करी करताय? अरे त्याला नंबर बघू दे ना. नाही नाही बापूजी मस्करी नाही करत आहे. ते काय आहे गिफ्टच झालं मिठाई झाली पण ती मेन वस्तू तर बाकी राहून गेली ना. काय ए हॅलो. ओहो अम्बे मात तुझे करते प्रणाम है हर जोड़ी जैसे यहाँ राधा और श्याम है अम्बे मात तुझे करते प्रणाम है हर जोड़ी जैसे यहाँ राधा और श्याम है. गरबे घूमता आज गोकुल धाम है गरबे घूमता आज गोकुल धाम है गरबे घूमता आज गोकुल धाम है. गरबे घूमता आज गोकुल धाम है. बस 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 थांबा थांबा. बस 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 झाला झाला गरबा. थँक्यू झाला. थँक्यू. वा 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 मजा आली. वा, वा, वा. खरंच कमाल. ओहो अम्बे मात तुझे करते प्रणाम है हर जोड़ी जैसे यहाँ राधा और श्याम है अम्बे मात तुझे करते प्रणाम है हर जोड़ी जैसे यहाँ राधा और श्याम है. गरबे घूमता आज गोकुल धाम है गरबे घूमता आज गोकुल धाम है गरबे घूमता आज गोकुल धाम है. गरबे घूमता आज गोकुल धाम है. बस 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 थांबा थांबा. झाला झाला गरबा. थँक्यू थँक्यू थँक्यू. ओहो खूपच मजा आली यार. थँक्यू दया वहिनी थँक्यू. आता नंबर बघू. नाही. का जेठालाल का? अरे याला काय अर्थ? मिठाई झाली गिफ्ट झाले गरबा झाला. आता काय बाकी आहे? रात्र झाली ना. रात्र झाली. ते म्हणतात ना की रात्री कोणतं शुभ काम नाही करत अशुभ मोजलं जातं. बरोबर 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 आहे. तर आता काय उद्या सकाळी आरामात आंघोळ करून पूजा करून एकदम फ्री होऊन शांतीने नंबर बघ उद्या सकाळी. अरे जेठ्या कशाला एका शिक्षकाची परीक्षा घेतोय? हो नाहीतर काय. त्याला नंबर बघू दे ना बाबा.
हो जेठालाल 8:30 पर्यंतच मुहूर्त आहे बाबा. हो ठीक आहे तू बघ. हा. पण 1 मिनिट. आता काय? आपलं ते आता कसं थांबू? मिळालं. काय? सोनू कुठे आहे? कोण सोनू? जिला स्कूटरवर बसून तुला अख्ख्या मुंबईत फिरवायचं आहे, जिच्यामुळे तुला लवकरात लवकर स्कूटरचा नंबर हवा होता. सोनू कुठे आहे? जेठालाल ती एक्स्ट्रा क्लासेस साठी गेली आहे. अरे मग तिच्याशिवाय तू नंबर बघणार आहेस? अरे इलाज नाही जेठालाल 8:30 केव्हाही वाजू शकतात. अरे भेंडी मास्तर तू तुझ्या मुहूर्तावर नंबर बघून घे हो तेच म्हणतो मी. पोपटलाल सर बाजूला बाजूला बाजूला. अहो थांबा. अरे थांबा अरे, थांबा. माधवी वहिनी काहीतरी सांगतायत. हे कुणी थांबवणार नाही माधवी वहिनींना. बोला माधवी वहिनी बोला. तुम्ही नंबर नका बघू. शाबास. अरे काय शाबास का? अहो बापूजींनी आपल्याला स्कूटर घ्यायला मदत केलीये ना, तर नंबर बघण्याचं उद्घाटन बापूजींनाच करू देत. अच्छा. अरे अगं नाही माधवी बेटा, अरे मी तर म्हणतो तू सगळ्यांच्या आधी नंबर बघ. तू घरची लक्ष्मी आहे. हो लक्ष्मी चालवे. माधवी चल लवकर. नाही अहो नाही बापूजी प्लीज तुम्हीच करा ना उद्घाटन. गप. ओय कोणीतरी नंबर बघा यार. अरे कोणी का? मी आहे ना, मी उघडतो. 1 मिनिट. आता काय? 1 मिनिट. सॉरी भिडेपणे दया. ते आपल्या तशी पद्धत आहे ना की असे शुभ कार्य कोणत्या कुमारिकेच्या हाती जर करवलं तर शुभ कार्य अजून पण शुभ होऊन जातं. पण सोनू तर आता इथे नाही आहे ना. हा सोनू नाहीये. मग एक काम कर भिडे, इतकी वाट पाहिली आहे तर अजून 1 आठवडा वाट पाहून घे. 1 आठवड्यानंतर आरामात सोनूच्या हाती या नंबरचं उद्घाटन कर आणि शांतीने नंबर बघ. बरोबर आहे. टपूचे बाप्पा, एक मार्ग आहे. काय? आपण पद्धतच बदलून टाकली तर. कशी द्या वहिनी? आता इथे कुमारिका हजर नाहीये, तर आपण जर गोकुळधामच्या कुंवरकडून उद्घाटन करवलं तर. मी उद्घाटन नाही करू शकत. मी कसं काय करू शकतो उद्घाटन? अरे पोपटलाल का नाही करू शकत उद्घाटन? नक्की करू शकतो. तू तर स्कूटरचा नंबर पण घ्यायला गेला होतास. यू आर मोस्ट एलिजिबल फॉर धिस. कर उद्घाटन कर. अरे नाही बाबा, मी नाही करू शकत. ए डब्या बसा आता. भेंडी मास्टरची खूप मस्करी केलीत. चल नंबर उघाड. हो, चल, उद्घाटन कर. कर रे कर. चल लवकर. हो अरे करतो. तुझ्या नशिबात आता माझ्याच हातून स्कूटरचा नंबर बघणं लिहिलं असेल तर नशीब. हो चल. शाबास, काढ आता ते. चल. Well done. वा. चल. माधवी नंबर आला. यस. MH02AB 420. जेठालाल काय आहे? हा कसा नंबर आहे? अरे आणि पोपटलाल तू गेला होतास ना सोबत नंबर घ्यायला. तुला कळलं नाही हा कसा नंबर आणलायस तू? अरे बाबा, मी तर फक्त कंपनी द्यायला गेलो होतो. मेन काम तर जेठालालचं होतं ना. आणि ते भरत भाई जेठालालचे मित्र आहेत. जेठालाल भिडे, हा नंबर आम्ही नाही निवडला आहे भाऊ. हा नंबर आम्हाला मिळाला आहे. दयावहिनी तुम्ही हसताय कशाला? मी यासाठी हसते कारण की टपूचे पप्पा आणि पोपट भाऊंची गंमत मला समजली आहे. ओ अच्छा. म्हणजे गंमत झाली. मजा आली यार. जेठालाल काय कसली गंमत करतोस तू? अरे घाबरलो होतो मी. मला माहितीये
मी तुला नंबरसाठी खूप त्रास दिला होता म्हणून तू ही नंबरची गंमत केलीस ना माझ्या बरोबर. पण अशी गंमत नको करूस बाबा, घाबरलो होतो मी. हो ना जेठा भाऊ असं कसं? अरे भिडे, तू पण कमाल करतोस भाऊ. नंबर घ्यायला गेला जेठालाल आणि सोबत गेला पोपटला. ते म्हणतात ना कारला आणि कडुलिंबू. आता हे दोघं एकत्र गेले तर गंमत तर करणारच ना. अरे आम्ही गंमत नाही करत आहोत मेहता साहेब, टप्पूची शपथ. ओ म्हणजे खरं मग तर बोलतोय. खरं आहे हे. कल्याण जेठा भाऊ हा नंबर चेंज नाही होऊ शकत का? नाही होऊ शकत माधवी वहिनी. मी भरत भाऊंना नंबर बघताच म्हणालो की हा नंबर नाही चालणार, प्लीज हा नंबर बदलवून द्या. पण ते म्हणाले की एकदा सरकारी कागदपत्र झाली तर मग काही नाही होऊ शकत, हाच नंबर तुम्हाला चालवावा लागेल. अरे देवा, नशीबच फुटकं. पण जेठालाल असा कसा चालवू? 420 नंबर वाली स्कूटर मी कसा चालवू? 420 म्हणजे चोराचा नंबर. एक शिक्षक ही स्कूटर कशी चालवेल? हा नंबर यांना सूटच नाही करत हो. हीच गोष्ट मी भरत भाऊंना सांगितली भिडे, की आमचा भिडे आदरणीय शिक्षक आहे, तोही 420 नंबरवाली स्कूटर कसा चालवू शकतो? प्लीज काहीतरी करा. हा पोपटलाल, मी बोललो होतो की नाही बोल. बोलला होता जेठालाल बोलला होता. आणि भरत भाई हे पण बोलले होते की आता काही होऊ शकत नाही. आणि जर भिडे होऊ शकलं असतं तर या पोपटलालने त्याच्या मोठ्या ओळखी लावून काही केलं नसतं का? नाही जेठालाल, मी सरकारी कामात हस्तक्षेप नाही करत. अरे आत्माराम, तू आधीच तो स्पेशल नंबर घेतला असता ना तर ही वेळच नसती आली. सॉरी भिडे, मी जेव्हाही तुझ्यासाठी काही चांगलं करायला जातो गडबडच होऊन जाते. पण जेठालाल, भरत भाईंना परत विचार ना एकदा, प्लीज प्लीज प्लीज. म्हणजे काही होऊ शकतं का? हो जेठा भाऊ प्लीज. नाही भिडे, काहीच नाही होऊ शकत. जसं आता नंबर बघून तुला झटका लागला ना, अगदी तसाच आम्ही दोघांनी पण जेव्हा पहिल्यांदा नंबर बघितला तेव्हा आम्हाला पण मोठा झटका लागलेला. मी खूप रिक्वेस्ट केली भरत भाऊंना, खूप विनवण्या केल्या, पण तेच ते म्हणाले की आता काही नाही होऊ शकत. आणि जर होऊ शकलं असतं तर मी तुझ्या म्हणण्याची वाट थोडी पाहिली असती, मी करूनच आणलं असतं ना. शी बाई. जेठालाल, अशी कशी मी स्कूटर चालवेन? जेव्हा मी स्कूटर चालवेन लोक माझी टिंगल करतील. लोक जेव्हा मला बघतील माझी चेष्टा करतील. तो बघा 420 आला, तो बघा 420 गेला. मग आत्माराम, एक आयडिया आहे. काय? ते काय आहे आत्माराम, हा नंबर तर चेंज नाही होऊ शकत. तू ही स्कूटरच विकून टाक. विकून टाकू? हो, काय आहे की ही तुझी स्कूटर अजून नवीन आहे, हिचे खूप चांगले पैसे मिळतील आणि जे पैसे मिळतील त्यातून नवीन स्कूटर घे. नवीन स्कूटर, नवीन नंबर. ओ अय्यर, मस्त आयडिया आहे. हा? ओ भिडू, ओय तुझी ही स्कूटर आहे ना 80-85 हजारात तर आरामात जाईल. आणि नवीन स्कूटर 1 लाख रुपयात येऊन जाईल. आणि मग नंबरचे देखील 4-5 हजार रुपये होतील. ओय म्हणजे मोजून सगळा खर्च करून 20-25 हजारात नवीन स्कूटर आणि नवीन नंबर येऊन जाईल. नाही 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 सोडी, मला 1 रुपया पण खर्च करायचा नाहीये. मला आता ही 420 नंबरवाली स्कूटर चालवायचीच नाही. अरे भिंडी मास्तर, जरा ऐक बाबा. 420 स्कूटरचा नंबर आहे, तुझ्या चारित्र्याचं प्रमाणपत्र नाहीये. बरं मला एक गोष्ट सांग, जर कोणाच्या स्कूटरचा नंबर 1 असेल तर तो काय जगातला नंबर 1 माणूस आहे? जर कोणाच्या स्कूटरचा नंबर 100 असेल तर तो काय 100% खरा माणूस असेल? भेंडी मास्तर, नंबर कधीच कोणाच्या चारित्र्याचं प्रमाणपत्र नसतं, समजलं? बापूजी, हो खरं बापूजी, 302 नंबरची जर स्कूटर असेल तर तो हत्यारा थोडीच असतो ना भाऊ. करेक्ट आहे मेहता साहेब. बापूजी, तुमचं म्हणणं अगदी खरं आहे, पण मी कोणाकोणाला समजवायचं की मी 420 नाहीये? ओहो भिडी अंकल, ओहो भिडी अंकल. हो आला, बघ 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 काय नंबर आला बघ. M02AB 420. वाव. 420. बस बस, मी नक्की केलंय की मी ही स्कूटर कधीच चालवणार नाही. हिला अशीच पडून राहू दे. चल सोड, चल माधवी, चल चल चल. इतका चांगला नंबर तर आहे, काय प्रॉब्लेम आहे? काय 420 चांगला नंबर? होय. काय बोलते ही? सोनू, ओय, हे काय बोलते सोनू? भिडी अंकल 420 आहेत. गोगी. ओय गोगी पुत्र, पण बाबा खरंच हा नंबर खूप चांगला आहे. तुम्ही नंबर कडे नीट बघा तरी. बघा MH02AB 420. बाबा AB म्हणजे तुमचं नाव आत्माराम भिडे. आणि 420 4 जी तुमची बर्थ डेट आहे.
2 जी आईची बर्थ डेट आहे आणि 20 सोनूची बर्थ डेट. हो. आणि बाबा या संपूर्ण नंबरची टोटल 6 आहे आणि 6 ला काय आहे? आमची मॅरेज अॅनिव्हर्सरी. अरे भाऊ वा सोनू, तू अगदी प्रॉब्लेमच सोडवला. जी गोष्ट आम्ही भिडेला समजावू शकत नव्हतो तू एका मिनिटात समजावली. हा अहो माधवी वहिनी भिडे, हा प्रॉब्लेम तर सगळीकडेच आहे. पण असा दृष्टिकोन कामाला येतो की आपण कुठल्या गोष्टीला कशा दृष्टीने बघतो, अर्थच बदलतो. समजा की एका ग्लासमध्ये पाणी आहे पण भरलेलं नाही, अर्धच आहे. कुणाला तरी ते अर्ध भरलेलं वाटतं, कुणाला ते अर्ध रिकामी वाटतं, कुणाला अर्ध्यात पाणी दिसतं तर कोणाला अर्ध्यात हवा दिसते. आता ही तर दृष्टिकोनाची गोष्ट आहे. तर सोनूने आज तुमचा दृष्टिकोन बदललेला आहे. थोडा वेळ आधी तुला जो नंबर निगेटिव्ह वाटत होता, धोकाधडीचा वाटत होता, आता बघ कुटुंबाचा नंबर होऊन गेला, बर्थडे अॅनिव्हर्सरी सगळंच. बरोबर आहे. मेहता अंकल, हे सगळं ठीक आहे पण रोज या नंबरला बघून बिडी अंकलची रोज टिंगल उडेल त्याचं काय? गोगी बाळा, लोक टिंगल करत असतील तर करू दे. ते किती दिवस बोलतील? 1 दिवस बोलतील, 2 दिवस बोलतील, 10 दिवस बोलतील, पण त्यानंतर विसरून जातील. करेक्ट आहे. आता समजलं भिडे की प्रॉब्लेम तर सगळ्यांचाच आहे, फरक दृष्टिकोनाचा आहे. दृष्टिकोनाचा. अरे कोणाकडे इतका वेळ आहे की जो माझ्या स्कूटरचा नंबर लक्षात ठेवेल? बरोबर आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट माधवी, मी हे कसं विसरू शकतो की ही स्कूटर तू मला गिफ्ट दिली आहेस आणि तीही त्या तारखेला ज्या तारखेला आपण पहिल्यांदा भेटलो होतो. ही स्कूटर माझ्यासाठी सर्वात खास गिफ्ट आहे माधवी. नाही, मी या स्कूटरला माझ्यापासून कधीच लांब नाही करणार. ही स्कूटर फक्त स्कूटर नाहीये, ही माझी साथीदार आहे. ही माझी साथीदार आहे. शाबास शाबास. आणि तुमची सगळ्यांची इच्छा होती ना की मी या स्कूटरचं नाव ठेवू. ठेवा नाव. पोपटलाल, 1 मिनिट. आजपासून ही स्कूटर नेहमी माझ्या सोबत राहील, माझी साथीदार बनून राहील, माझा सखा बनून राहील. आत्मारामचा सखा म्हणून या स्कूटरचं नाव असेल सखाराम. सखाराम खूपच छान नाव आहे. क्या बात आहे. सखाराम आत्माराम भिडे यांचा. सोनू बाळा, थँक्यू व्हेरी मच. आज तू एका शिक्षकाला योग्य मार्ग दाखवलास. भिडे भाऊ, सोनू शिक्षकाची मुलगी आहे तर चांगली शिक्षा देणं तर तिच्या रक्तात आहे. हो ना भिडे वहिनी? हो म्हणजे काय. चला, शिरा झालं पण चांगलं झालं. हो ना? हो. या गोष्टीवर होत जाऊन देत कर. अम्बे मात तुझे करते प्रणाम है, हर जोड़ी जैसे यहाँ राधा और श्याम है. अम्बे मात तुझे करते प्रणाम है, हर जोड़ी जैसे यहाँ राधा और श्याम है. गरबे घूमता आज गोकुल धाम है, गरबे घूमता आज गोकुल धाम है. गरबे घूमता आज गोकुल धाम है, गरबे घूमता आज गोकुल धाम है. गणपती बाप्पा, आज आम्ही पहिल्यांदा आमच्या स्कूटरवरून फिरायला चाललो. सो एक्साइटेड. खूप मजा येणार आहे. तुमचा आशीर्वाद असू देत आमच्यावर. बोला गणपती बाप्पा मोरया.